जे काय मागं घडलं असेल त्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही, पण ह्या पुढे आजपासनं ह्या शहरामध्ये कुठलीही रिक्षा जर एखाद्या रिक्षा चालकाला मालकाला जर व्यवसाय करायचा असेल तर त्याला बंधनं असणं फार महत्वाचं आहे. आणि हे बिल्ला समोर लावलेला प्रॉपर विदाऊट दारू पिलेला, गाडीचे कागदपत्र सोबत ठेवलेले आणि पोलीस व्हेरिफिकेशन झालेला, या असे आपल्याला प्रॉपर युनिफॉर्मवाला माणूस पाहिजे. ती गाडी प्रॉपर आहे, नेम प्लेट आहे, IND नंबर प्लेट, असा माणूस पाहिजे. शिर्डीत 2-3 दिवसांपूर्वी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या बीड येथील एका वृद्धाला मारहाण करत त्याचे पैसे लुबाडल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासनानं तात्काळ कारवाई करत सदर घटनेतील आरोपींना जेरबंद केलं. मात्र या घटनेनंतर शिर्डीत संतप्त प्रतिक्रिया उमटल्या व शिर्डी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके यांनी देखील वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश येसेकर यांच्यासह आरटीओ आणि पोलीस प्रशासनाशी चर्चा करत शिर्डीतील अवैध वाहतूक करणारे ऑटो रिक्षा चालक, विना नंबर, जीर्ण झालेल्या, धोकादायक पद्धतीने वाहन चालविणाऱ्या तसेच वाहतूक नियमांचं पालन न करणाऱ्या रिक्षांवर कठोर कारवाई करण्याची विनंती केली असता शिर्डी वाहतूक शाखा सुद्धा ऍक्शन मोडवर आली असून आज तब्बल 100 ते 150 रिक्षांवर कारवाई करत शिर्डी पोलीस स्टेशनच्या आवारात जमा करण्यात आल्या असून या सर्व वाहनांची कसून तपासणी करत वाहनाचा परवाना, नियमानुसार युनिफॉर्म, बॅच, बिल्ला आहे का याची तपासणी करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलीस निरीक्षक महेश येसेकर यांनी सांगितलंय. तसेच उपस्थित रिक्षा चालकांना एका रिक्षा चालकाचं उदाहरण दाखवत यापुढील काळात सर्व रिक्षा चालकांना नियमानुसार व्यवसाय करावा लागेल, अन्यथा कठोर कारवाईचे संकेत यावेळी येसेकर यांनी दिले आहेत. या मतदारसंघाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील आणि सुजयदादा विखे पाटील साहेब असतील यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत. म्हणजे DSP साहेब आहेत, ट्रॅफिक PI आहेत, पोलीस स्टेशनचे PI आहेत, सगळ्यांना, नगर परिषद आहे, साहेबराव संस्थान आहे, की यापुढे जे काय मागं घडलं असेल त्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही, पण ह्या पुढे आजपासनं ह्या शहरामध्ये कुठलीही रिक्षा जर एखाद्या रिक्षा चालकाला मालकाला जर व्यवसाय करायचा असेल तर त्याला बंधनं असणं फार महत्वाचं आहे. बंधनं कशी असली पाहिजे तर रिक्षा सर्वात महत्वाची ती परमिटची असायला पाहिजे, RTO पासिंगची असायला पाहिजे, ते ड्रेस त्यांच्या अंगावर पाहिजे, बॅच पाहिजे, त्या रिक्षामध्ये जो म्युझिक आहे, जो साऊंड आहे त्याचं प्रमाण एकदम कमी पाहिजे किंवा नसलंच पाहिजे, प्रखर लाईट आहेत. त्याच्यानंतर त्यांनी पोलीस व्हेरिफिकेशन त्यांचं असणं बंधनकारक आहे. क्षमतेपेक्षा जास्त सीट त्यांना त्या ठिकाणी वाहतूक करता येणार नाही, असे सगळे बंधनं त्या ठिकाणी घालण्याच्या संदर्भात आत्ताच मी आपले श्रीरामपूरचे डेप्युटी RTO जोशी साहेब त्यांच्याशी बोललेलो आहे मी, आणि ते सुद्धा ह्या कारवाईमध्ये त्यांची टीम पाठवणार आहेत. शिर्डी ट्रॅफिक PI येसेकर साहेब त्यांच्याबरोबर सुद्धा माझी बैठक झाली आहे आणि मोठ्या प्रमाणात ही धरपकड आम्ही चालू करणार आहोत. याच्यात कोणाचीही हायगई केली जाणार नाही. आणि हे बिल्ला समोर लावलेला प्रॉपर विदाऊट दारू पिलेला, गाडीचे कागदपत्र सोबत ठेवलेले आणि पोलीस व्हेरिफिकेशन झालेला, या असे आपल्याला प्रॉपर युनिफॉर्मवाला माणूस पाहिजे. ती गाडी प्रॉपर आहे, नेम प्लेट आहे, IND नंबर प्लेट, असा माणूस पाहिजे. समजलं? असा ड्रेस करून